पुढील 3 तासांत महाराष्ट्रात हाहाकार. दक्षिणेकडून 1000 किलोमीटर लांबीचा एक ढग आणि भयानक चक्रीवादळ महाराष्ट्रात घुसले आहे. सावधान, आजची बातमी साधी समजू नका. कारण स्वतः हवामान विभागाने 5 मिनिटांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा एक सॅटेलाइट फोटो काढला होता. त्यामध्ये तब्बल 1000 किलोमीटर लांबीचा एक ढग महाराष्ट्राच्या आत शिरला आहे आणि ज्याच्या पोटात एक भयानक चक्रीवादळ आहे. होय, तुम्हाला हे खोटं वाटत असेल, पण काल सोलापूरमध्ये एक दुर्घटना घडली ज्यामध्ये विजेचा इतका भयानक कडकडाट झाला की एका व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाला. ही बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली. लोकांनी हवामान विभागाच्या धोक्याच्या सूचनेला दुर्लक्ष केलं. काल सोलापुरातली घटना आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे. विजांचा तांडव, भयानक गारपीट आणि चक्रीवादळाचा तडाखा, तीनही गोष्टींनी महाराष्ट्रात हाहाकार उडणार आहे. 8 दिवसांपासून हवामान विभागाने धोक्याची सूचना दिली होती आणि अखेर तो दिवस उजाडला. ही तारीख आजचीच आहे ज्या तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा भयानक धोका आहे, तर उरलेल्या 16 जिल्ह्यांमध्ये तीव्र गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. पहा, ही माहिती सॅटेलाइट फोटोवरून आली आहे जो अवकाशातून घेतला जातो. एक असा फोटो ज्यात संपूर्ण महाराष्ट्र दिसतो आणि त्याच्यात शिरताना दिसला आहे 1000 किलोमीटरचा ढग ज्याच्या पोटात आहे भयानक चक्रीवादळ. ताची 120 किलोमीटर प्रति तास वेगाने हा महाराष्ट्रात आता शिरला आहे. काल सोलापुरात झालेलं तेच संपूर्ण महाराष्ट्रात होणार अशी बातमी समोर आली आहे. आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात भयानक ठरणार आहे. हवामान खात्याने स्पष्ट केल्या की हा 1000 किलोमीटरचा ढग आहे जो मॅपमध्ये आणि सॅटेलाइट इमेजमध्ये दिसला आहे. तो अक्षरशः येताना त्याने समुद्रातलं सगळं बाष्प आपल्या पोटात ओढून घेतलाय आणि ज्यामुळे तो आता महाराष्ट्रावर तिप्पट वेगाने थडकणार आहे. ज्याला फक्त 3 तास उरले आहेत. नुसता पाऊस पडणार नाही, तर जमिनीला भेगा पडतील इतक्या भयानक विजा आणि गारांचा भयानक पाऊस पडेल. यासोबत येईल 120 किलोमीटरचा वारा. परिस्थिती इतकी गंभीर होणार की अक्षरशः दाणादाण उडेल. या बातमीला 15 वर्षांपूर्वी विदर्भ आणि मराठवाड्याने हलक्यात घेतलं होतं. हे आता पहिल्यांदाच होत नाही. 15 वर्षांपूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अशीच परिस्थिती आली होती. हवामान विभागाने इशारा दिला होता. लोक शांततेत झोपले, पण सकाळी पाहिलं तर तिथे काहीच राहिलं नव्हतं. अशीच परिस्थिती आता या 20 जिल्ह्यांमध्ये होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. कारण एक असा महाराक्षस जागा झाला आहे ज्याचं नाव आहे सुपर एल निनो. तो दर 15 वर्षांनी समुद्रात तयार होत असतो, जो मागील 15 वर्षांपूर्वी तयार झाला होता आणि आता पुन्हा तोच महाराष्ट्रावर दुप्पट वेगाने तयार झाला आहे प्रशांत महासागरामध्ये. ज्यामुळे भारतात पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याची माहिती समोर आलीच आहे. पण त्याचा फटका अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाच्या स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्रावर मोठा संकट आणणार आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे सरकारने एक अतिशय तातडीची बैठक घेऊन संपूर्ण राज्यातील कोणते जिल्हे आहेत जिथे पहिला तडाखा बसणार आहे याची यादी जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यातले कोणते 20 जिल्हे आहेत, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कोणते 5 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यात कोणते 5 जिल्हे, अशा पद्धतीने सरकारने टप्प्याटप्प्याने सगळ्या जिल्ह्यांची यादी दिलेली आहे. 3 तारखा समोर आलेल्या आहेत. या 3 तारखांना सगळ्यात मोठा एक तांडव होणार आहे. त्याच्या तारखा देखील जाहीर झालेल्या आहेत. गेल्या 15-20 दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये 2 टप्प्यामध्ये अवकाळी पाऊस झाला, ज्याने महाराष्ट्रातल्या नागरिकांची दाणादाण उडवली. कुठे गारा पडल्या तर कुठे शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालं की शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी अजूनही थांबलेलं नाहीये.
पण तेवढ्यात वैज्ञानिकांनी एका मोठ्या संकटाची घंटा वाजवली, जी आता महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 तासांमध्ये खटकणार आहे आणि ज्यामुळे ताबडतोब 20 जिल्ह्यांची यादी जाहीर केली की या जिल्ह्यांमध्ये हा सगळ्यात मोठा फटका पहिल्या टप्प्यात बसणार. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा, 3 टप्प्यांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये हा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. मग आता तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यात आहे का, दुसऱ्या टप्प्यात आहे का, तिसऱ्या टप्प्यात? तुमच्या जिल्ह्यात गारपीट होणार की गारपिटीसोबत विजांचा कडकडाट होऊन चक्रीवादळाचा धोका निर्माण होणार? याची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. आजचा दिवस हा इतिहासातला सगळ्यात भयानक ठरणार आहे, कारण की एक असा राक्षस जागा झाला आहे जो दर 15 वर्षांनी जागा होतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाहाकार उडवतो. आणि आता तीच परिस्थिती पुन्हा आलेली आहे. सावधान, या बातमीला हलक्यात घेऊ नका, कारण की ही बातमी जर हलक्यात घेतली तर कदाचित तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. पहा मग, जिल्ह्यांची यादी कशा पद्धतीने आली आहे. कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यात काय होणार, आज कोणत्या जिल्ह्याला धोका आहे, सगळी माहिती पुढील 20 सेकंदात आपण घेतोय. पण पहा, हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की शास्त्रज्ञांनी काय सांगितलंय. हे जे 1000 किलोमीटरचे ढग आहेत, तर यांची उंची ही पृथ्वीपासून 10 किलोमीटर उंचीवर आहे. हे ढग इतके वजनदार आहेत की जेव्हा फुटतील तेव्हा पाण्याचा थेंब नाही तर बर्फाचे गोळे बरसतील. दुपारी सूर्य झाकला जाईल आणि हा महाराष्ट्र रात्रीच्या काळोखासारखा दाटून येईल. आणि रात्री तर अक्षरशः कुठे पळायला देखील जागा मिळणार नाही. मग काय आहेत त्या तारखा? कोणत्या तारखेला पहिल्या टप्प्यात आजच्या दिवशी कोणते 20 जिल्हे आहेत, उद्या कोणते आहेत, परवा कोणते आहेत, कशा पद्धतीने टप्पे आहेत, कशा पद्धतीने संकट येतंय, काय काळजी घ्यायला लावलीये, लगेच पाहूया. आता सगळ्यात आधी आपण त्या तारखांची माहिती पाहूया. सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की 3 ते 4 असे दिवस आहेत ज्या दिवसांमध्ये अवकाळी पाऊस हा महाराष्ट्राला झोडपणार आहे. तर त्या तारखा आता पहिल्या टप्प्यांमध्ये 10 ते 15 जिल्हे असणार, दुसऱ्या टप्प्यांमध्ये पुन्हा 10 जिल्हे, तिसऱ्या टप्प्यांमध्ये पुन्हा 10 जिल्हे. तर अशा पद्धतीने याची टप्पेवारी असणार आहे. याच्यामधल्या तारखा आहेत 19 एप्रिलपासून हा जो तांडव आहे तो सुरू होणार आहे. त्यानंतर 20, 21, 22, 23, 24 आणि 25 एप्रिलपर्यंत राज्याच्या कानाकोपऱ्यात दररोज या यादीनुसार जिल्ह्यांमध्ये तो तडाखा देणार आहे. मग हवामान विभागाने दर दिवशी कोणत्या जिल्ह्यांना धोका आहे याची सविस्तर यादी प्रसिद्ध केली आहे. आपण सर्वात आधी जिल्ह्यांची यादी बघूया. कोणत्या दिवशी काय आणि कुठे घडणार, कुठे धोक्याची स्थिती निर्माण होणार याची क्रमाने माहिती घेऊ. आता आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यांवर निसर्गाचा हा कोप कशा प्रकारे कोसळणार आहे. हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार महाराष्ट्राचे 4ही कोपरे या संकटाच्या विळख्यात आहेत. या ढगाचा पहिला मोठा तडाखा राज्याच्या दक्षिण भागाला म्हणजेच कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांना बसणार आहे. 19 एप्रिलच्या दुपारपासूनचं इथला आकाश इतकं काळं होईल की भर दुपारी तुम्हाला गाड्यांच्या हेडलाईट्स लावून प्रवास करावा लागेल. कोल्हापूर आणि पन्हाळगड परिसरासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळ्यासारखा नाही तर ढगफुटीसारखा पाऊस कोसळेल. पुणे आणि बारामतीमधील नागरिकांना यंदा साधी गारपीट नाही तर चक्क बर्फाचे गोळे आकाशातून पडताना दिसतील. विजांचा कडकडाट इतका भीषण असेल की जमिनीला हादरे बसतील. हा झाला पहिला मोठा धनका. आता त्यानंतर दुसरा धनका जिथे बसेल तो भाग आहे उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशाचा. आता तिथे काय परिस्थिती असेल, किती दिवस हा ढग तिथे ठाण मांडून असेल आणि तिसऱ्या, चौथ्या तसेच 5व्या टप्प्यात कोणते जिल्हे येतील हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ थांबवू नका. आता पाहूया दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे. नाशिक,
जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांसाठी 21 ते 25 एप्रिल हे 5 दिवस जणू मृत्यूशी झुंज देण्यासारखे असतील. ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे घरांवरील पत्रे आणि जुनी झाडे कागदासारखी उडवून लावतील. द्राक्षा आणि कांद्याच्या बागांवर हा निसर्गाचा थेट हल्ला असेल. नाशिक, इगतपुरी आणि संगमनेर परिसरात गारपिटीचा थरार असा असेल की काही मिनिटांत संपूर्ण जमीन पांढरी शुभ्र बर्फाच्छादित दिसेल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात नंबर लागतोय मराठवाड्याचा. होय, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आता भयानक संकट येणार आहे. हा तिसरा टप्पा झाला की चौथ्या टप्प्यात विदर्भ आणि 5व्या टप्प्यात मध्य महाराष्ट्र असेल. आता आपण तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांची नावे पाहतोय. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि परभणी या भागात 21 एप्रिलपासून नरकयातना देणारं हवामान असेल. 2015 ते दुष्काळी वर्ष आठवा, जेव्हा रेल्वेने पाणी आणावून लागलं होतं. हा सुपर एल निनो तसाच काळ पुन्हा आणायला निघाला आहे. पण यावेळी तो आधी अवकाळीनेच हुडपेल आणि नंतर पावसाळा कोरडा नेल. हिंगोली आणि नांदेडमध्ये वीज पडण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी बोलून दाखवली आहे. आता चौथा टप्पा, ज्यात विदर्भातील जिल्ह्यांना फटका बसेल. विदर्भातील नागपूर, वर्धा, वाशिम, अकोला आणि अमरावती या पट्ट्यात 22 ते 25 एप्रिल दरम्यान आभाळ फाटल्यासारखी स्थिती असेल. मित्रांनो, आता आपण जिल्ह्यांची जी माहिती आणि टप्पे पाहिले, ही सर्व परिस्थितीत सॅटेलाइट फोटोवर आधारित एक मोठ्या संकटाची शक्यता समोर येते. हवामान बदलाचा हा वेग खरोखरच चिंताजनक आहे. आता महत्त्वाचा मुद्दा असा की आपण केवळ ही माहिती ऐकून गप्प बसायचं नाहीये. तुमच्या भागात सध्या वातावरणाची नेमकी स्थिती काय आहे? तिथे आभाळ भरून आले का? किंवा वाऱ्याचा वेग वाढलाय का? हे कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण तुमच्या एका कमेंटमुळे इतर नागरिकांना आणि शेतकऱ्यांना त्या भागातील ग्राउंड रिपोर्ट समजायला मदत होईल. तुमच्या कमेंटमुळे कोणाचं तरी नुकसान टाळता येऊ शकतं. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यांचं नाव आणि तिथलं वातावरण लगेच खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. पहा, आपण मागाशी उल्लेख केला होता की 15 वर्षांपूर्वी मराठवाडा आणि विदर्भात काय झालं होतं. तो इतिहास पुन्हा घडू नये असं आपल्याला वाटत असेल तर? निसर्गापुढे कोणाचेही काही चालत नाही. शास्त्रज्ञांनी याला सुपर एल निनोचं नाव दिले. याचा अर्थ असा की हे संकट फक्त पावसावरच पुरतं मर्यादित नाही, तर ते आपल्या पिकांवर, घरदारांवर आणि एकूणच जनजीवनावर परिणाम करू शकता. तुम्हाला विनंती आहे की या काळात झाडाखाली किंवा पत्राच्या शेडखाली आश्रय घेऊ नका. विजेची उपकरणं बंद ठेवावीत आणि ही बातमी प्रत्येक आपल्या नातेवाईकांपर्यंत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. कदाचित तुमचा एक शेअर कोणाचा तरी जीव वाचू शकतो. ही केवळ एक बातमी नाही, तर ही एक शक्यता आहे, ज्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करायची आहे. आता शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा. हवामान विभागाने दिलेला हा इशारा पाहता तुम्हाला काय वाटतं? प्रशासनाने यावर अजून काय पावलं उचलली पाहिजेत? किंवा शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कोणती जबाबदारी घ्यावी? तुम्हाकडे काही उपाय असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये सुचवा. कारण आपण एक समाज म्हणून एकत्र आलो तर अशा संकटांचा सामना करू शकतो. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून किंवा गावातून पाहताय हे सांगायला विसरू नका. आम्ही प्रत्येक कमेंट वाचतो, जेणेकरून आपल्यालाही कळेल की कोणत्या भागात धोक्याची तीव्रता जास्त आहे. सावध राहा. फोनवर विश्वास ठेवण्यापेक्षा सॅटेलाइट फोटोनी दिलेल्या या शक्यतांकडे गांभीर्याने पहा. पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून बदललेल्या वातावरणाची आणि प्रत्येक मिनिटाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील.